मंडळी, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते. नमस्कार. माझं सोलापूर या न्यूज चॅनलच्या वतीने आपल्या नवदुर्गा या विशेष अशा कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करते. आणि आज आपल्या सोबत आहेत एक आगळ्या वेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या कवयित्री म्हणून नावाजलेल्या, आपल्या सोलापूर मधील एक बेस्ट कवयित्री म्हणून नावाजलेल्या रेणुका पुरुषोत्तम बुधारा मॅम आज आपल्या स्टुडिओ मध्ये आहेत. तर त्यांचं स्वागत व सत्कार करूयात. त्याआधी आजचा शुभरंग तर सांगायला हवं ना, तर आजचा शुभरंग आहे जांभळा रंग. तर जांभळा रंगाच्या साडीनेच आपण त्यांचं स्वागत व सत्कार करणार आहोत. तर स्वागत व सत्कार करण्याकरिता आपल्या चॅनलचे कार्यकारी संपादक शिवानंद चलवादी सरांना मी विनंती करते की त्यांनी स्वागत व सत्कार करावा. नवदुर्गा या विशेष अशा कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत रेणुका पुरुषोत्तम बुधारा मॅम. तर त्यांचं या स्टुडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर आधी आमच्या प्रेक्षकांना आपल्या परिचयानेच आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. माझा परिचय सांगायचं झाल्यास, सुरुवातीला मी एक विडी कामगार म्हणून विडी काम करत होते. मला वाचनाची फारच आवड. आणि हे सगळं सांगण्याच्या अगोदर माझं सोलापूर या न्यूज चॅनल मध्ये मला बोलवलं आणि त्या आईच्या कृपेने माझं सोलापूर जनमानसात सगळ्यांच्या हृदयात राज्य करावं अशी मी जगदंब चरणी प्रार्थना करते. थँक्यू मॅम. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते. त्या जगदंबेला नमस्कार करून आईच्या कवितेने मी प्रारंभ करते. सुरुवातीला हे सांगते, मला मराठीचा फारच लळा. मराठी म्हणजे जीव की प्राण. शाळेत असताना माझं शिक्षण 1ली ते 7वी मराठी वाक्प्रचार, मराठी कविता, मराठी कथा मला खूप भावायच्या. श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरून येऊ न पडे. क्या बात आहे. ह्या कविता आहेत ना, मला खूपच भावायच्या. आणि कवितेचं शिक्षण वर्गात माझ्याकडे असायचं. कथा शिक्षण, कविता शिक्षण माझ्याकडे. बाईंनी इतकं, तेव्हा बाई म्हणायचो, आता टीचर म्हणतात, तेव्हा आम्ही बाई म्हणायचो. बाई इतकं विश्वासाने माझ्याकडे कवितेचं शिक्षण सोपायचं की रेणुका कविता तू म्हण, तुझ्या नंतर मुली म्हण. असं मग गोडी लागतच गेली. आणि वाचनाची इतकी आवड की बस मराठीचा वाढतच गेला. आणि ती आवड, तो वेळ कसं लागलं मला कळलंच नाही. फक्त वाचन एके वाचन. आणि 7वी झाली, घरात साहित्य माहोल नव्हता, मग शिक्षण थांबलं. आईच्या सहकार्याने, आईच्या हाताखाली मी विड्या वळत गेले. काम करता करता मांडीवर सूप असायचं. सूप मध्ये तंबाखूच्या वर पुस्तक असायचं. तसं ठेवून मी वाचन करायची. इकडं वाचन, इकडं वेड्या वळणं. मग इकडं वाचन मनन व्हायचं आणि बाजूला विड्यांची राशी पडायची. असं माझं काम सुरू असायचं. अशी गोडी लागतच गेली, वेळ वाढतच गेला. मग साहित्य प्रपंचात मी एकदा एक छोटीशी कविता लिहिले. खूप कविता लिहिले, पण ते चुलीत गेल्या. मला पण माहित नव्हतं की या कविता अशा असतात. कविता लिहिलं तर कोणी तर भावा म्हणतं, कौतुकाची थाप देतात. मला माहित नव्हतं, माहोलच नव्हता, पण वाचायची. दिग्गजांच्या कथा वाचायची, चांदोबा पुस्तकं वाचायची. खूपच छंद, खूपच नाद. मग त्या अनुषंगाने सगळं वाढतच गेलं. कविता कागदावरती अवतरू लागल्या. मग अवतरलेली कविता माझ्या पतिराजांना दाखवलं मी. त्यांना सुद्धा कळलं नाही, म्हणजे आमचं माहोल तोच नव्हता.
मग त्यांच्या मित्राला विजय म्हैसूर म्हणून त्यांचे मित्र आहेत, त्यांना ती कविता दाखवली. मग सरांनी म्हटलं तुमच्याकडं हिरा आहे म्हटलं, आणि ते मॅडमचं सुप्त गुण तुम्ही ओळखा, त्यांना व्यासपीठ द्या, तुम्ही त्यांच्या मागे उभा राहा. म्हणून ती कविता मी लिहिलेली, ती कविता त्यांनी रवींद्र जोगी पेटकर त्यांच्याकडे सोपवली. त्यांनाही ती कविता इतकं भावली की झालं, तिथून कवितेचा प्रवास सुरू झाला. पेपरामधून छापून आल्या, मग छोटे छोटे पत्र लिहिणं, वर्तमानपत्रामध्ये छोट्या छोट्या कविता गुणगुणणं, जिथं साहित्य कार्यक्रम आहे तिथं जाणं आणि एका कोपऱ्यात बसून ते सगळं ऐकणं. मी कोण दिग्गजांना माहित नाही, पण दिग्गज सगळे मला माहिती आहे. जसे की माधव पवार असो, उमा पवार सर असो, राजेंद्र भोसले सर, माधव कटकदोंड सर, माधव पवार सर, हे सगळे दिग्गज, आणि दत्ता हालेजीकर, लक्ष्मीनारायण बोल्लीजी, शोभाताई, किती नावं, किती सगळ्यांनी मला खूप मदत केली या क्षेत्रात, कवितेच्या क्षेत्रात. आणि सुरुवातीला माझी कविता जेव्हा पेपरमध्ये आली ना, माझे पती आणि मी, तो पेपर 8 दिवस हातामध्ये धरून इतकं आनंदलो की बस, त्याला शब्द नाहीत सांगायला. आणि असंच होता प्रवास होत गेला. आणि तेलुगू कविता सुद्धा माझ्या खूप आवडीचे, कारण मातृभाषा तेलुगू, मुखबोली तेलुगू जरी मनबोली मराठी, देवकीच्या उदरी जन्म झरी, यशोदेशी गळा मिठी, अशी माझी परिस्थिती. असं असताना मग तेलुगूतून सुद्धा माझ्या कविता अवतरू लागल्या आणि तिकडे झळकू लागल्या, आंध्र आणि तेलंगणा. बरं वाटलं, खूप छान वाटलं, कुणाला नकोय. आणि माझा परिचय मी तेलुगूत लिहिलं एकदा. तो परिचय असा आहे, मराठी सांगण्यापेक्षा परिचय मी तेलुगूतूनच देते आणि मराठीतून कविता सांगते. तेलुगिंटी इंतिनी పురుషోత్తముని పూబంతిని ఏడు మల్లెల సుకుమారిని, తెలుగంటే ఊపిరి, మరాఠీ అంటే ప్రాణము, కవితలే నాకు జీవము, తేనె కుసుమాల తెలుగు నేను, మరుమల్లి మరాఠీ నేను, ఆరెండులో వెలిగే ప్రమిద నేను, ఎలిగేటి వారి ఇంట పుట్టి బుధారము వారి ఇంట మెట్టి, ఇరువురికి మమతలు పంచిపెట్టి వృత్తి ధర్మాన్ని పాటిస్తూ పతి ఆజ్ఞ శిరసావహిస్తూ శారదాశీసులు పొందుతూ అక్షరమే జీవితమై కావ్యాలలో ఐక్యమై ప్రజాదరణకు దగ్గరై నిండు పసుపు కుంకుమలతో పచ్చగా కలకాలం ఉండాలని చిరకాల కోరిక కోరింది మీ తెలుగింటి సుగుణాల రాశి ఈ రేణుక. क्या बात आहे, खरंच खूप सुंदर होतं मॅम, खूप सुंदर. खरंच हे तेलुगू प्रेक्षकांना नक्कीच भावेल कविता. खूप मस्त, सुंदर झालं, अप्रतिम झालं. आणि मराठी आणि तेलुगू सेवेसाठी मला आंध्र, तेलंगणा, महाराष्ट्र 3 राज्यातून स्टेट लेवलचे पुरस्कार आहेत. क्या बात. आणि एखादं कौतुकाची थाप पाठीमाग म्हणजे मिळाल्यावर गाडी पुढे सरकते, आत्मविश्वास वाढतो. आणि साहित्य प्रवास असंच झालं. त्या प्रवासात सगळ्या दिग्गजांनी, सगळ्या मान्यवरांनी मला स्पेशली मार्गदर्शन दिले. मुख्य करून माधव पवार सर आजही मार्गदर्शन देतात. आणि मार्कंडेय चरित्र यावरती तेलुगू गाणं आहे युट्यूबला. माझी 2 मराठी पुस्तकं प्रकाशित आहेत, एक तेंदूची पाने, दुसरं मार्कंडेय चरित्र ओवीबद्ध मराठी. ओवीबद्ध मराठी, जसे की सिद्धरामेश्वर सुंदर नगरी, प्रजेस देते उपचादरी, पंचमेनूत असे चटणी भाकरी, ऐसे वैभव सोलापुरी. क्या बात आहे, वा. ह्याच प्रकारचं ओवीबद्ध लिखाण मार्कंडेय स्वामींवरती ते झालं. मग एक पारंपरिक गीत आहे तेलुगू, सगळ्या देवी देवतांवरती ते पारंपरिक गाणं आहे. सगळ्या देवतांवरती, पण मार्कंडेय स्वामीवरती, मार्कंडेय महर्षीवरती तेलुगू गाणं नाहीये. त्या चालीवर मला खूप खटकायचं, का नको? सगळ्या देवतांच्या गाणे आहेत त्या चालीवरती, फोक सॉंग आहे, मग त्यावरती का नको? एकदम खूप खटकायचं. लहानपणापासून जे ट्यून माझ्या अंगात विरलं, मनात रुजलं, ते गाणं, यावरती गाणं लिहायचं.
ठरलं. मग साहित्य गोळा करत गेले, मार्कंडेय स्वामींवरती चरित्र गोळा करत गेले, दिग्गजांना विचारत गेले, पोनापोनी झालं. मग जिथं साहित्य मिळेल मार्कंडेय स्वामींवरती ते गोळा करत गेले आणि 4 वर्ष अगदी तपस्या म्हणजे पेक्षा कठीण प्रसंग हे करून एकदाच अवतरलं गाणं. मार्कंडेय चरित्र 75 कडवी, 1 तासाचं गाणं आणि तेलुगूमध्ये. या गाण्याला सध्या YouTube वरती आहे. या गाण्याला फिल्म सिटी कडून मला मेगा टॅलेंट अवॉर्ड आहे. क्या बात आहे. मेगा टॅलेंट अवॉर्ड आहे. आणि मी लिहिले असं मी म्हणणार नाही, मार्कंडेय महर्षीच माझ्या हातून लिहून घेतले. मी त्या योग्य समजले, त्यांना शिरसा म्हणजे मी नमन करते मार्कंडेय स्वामींना. असं प्रवास वाढतच गेला. मग कविता खूप छान प्रसिद्धी मिळाली आणि सगळ्यांना आवडू लागल्या. माझा आवडता कन्हैया, त्यांच्यावरती मी एक कविता लिहिली. ते आता नक्कीच आमच्या प्रेक्षकांना आवडेल ते कविता ऐकण्यास. श्याम मनोहर रूप पाहता उभ्या अंगावर शिरीशिरी. श्याम मनोहर रूप पाहता उभ्या अंगावर शिरीशिरी, मनाची या हा मोर नाचतो लेवून धाराशिरी. तुझिया पायी वेडी राधिका वेडी तरुवल्लरी, वेड लापसी मथुरा नगरी आणि यमुनेच्या लहरी. वेडा होऊन वेड म्हणवसी वेडी दाही दिशा, वेणू वाजवणी ओढ लापिशी वेड्या दाही दिशा रे वेड्या दाही दिशा. तो वेड लावणारा कृष्ण मला खूप आवडतो, म्हणून ही कविता सादर केली आपल्या पुढे. थँक्यू सो मच मॅम. इतकं सुंदर असं गीत सादर केलं. अजून याच्यानंतर मला विचारावंच वाटतं की पुस्तक तुम्ही लिहिलं, त्या पुस्तकातली एखादी कविता आमच्या प्रेक्षकांना ऐकवण्यास बर नक्की. आणि शब्द मला खूप आवडतात, शब्द भावतात. त्या शब्दांवरती एक कविता अशी आहे, मी वाचून दाखवते. नक्कीच. कवितेचं शीर्षक आहे शब्दबंधन. शब्द चांदण चांदण, शब्द चांदण चांदण माझ्या आत्म्याचं गोंधण. शब्द चांदण चांदण माझ्या आत्म्याचं गोंधण, प्रेम माया असबाई जसं माहेर आंदण. शब्द आंदण आंदण, शब्द आंदण आंदण साऱ्या नात्यांचं बांधण, त्यात अपुलकी अशी बाई जन्म जन्मांचं बंधन. शब्द बंधन बंधन, शब्द बंधन बंधन फुलवी मन अंगण, जीव लावी असबाई जणू श्वासांचं स्पंदन. शब्द स्पंदन स्पंदन, शब्द स्पंदन स्पंदन असे ज्ञानाई नंदन, अक्षरांचा गंध बाई जणू कपाळी चंदन, जणू कपाळी चंदन. धन्यवाद. खरंच याच्यातून आपल्याला एक कविता मला सुद्धा आठवते की शब्द विणता विणता ते आज संपूर्ण जगावर राज्य करत आहेत. खरंच कविता इतके भावतात लोकांना. खरंच अप्रतिम असं कविता होतं शब्दांबद्दल. शब्द बंधन, शब्दांशी जेव्हा आपण बंधन करतो तेव्हा खरंच कुठंतरी एक उत्तम असं उगम होतं त्याचा. खरंच उगम होतं. आणि मी लहानपणी शाळा अर्धवट झालं माझं, तेव्हा खंत वाटायचं. विड्या वळताना खूप दुःख व्हायचं. तेव्हा सुचलेली कविता माझ्या मनात होती, ती नंतर बाहेर पडली. ती वाचून दाखवते नक्की, खास माझ्या मैत्रिणींसाठी. कवितेचं शीर्षक आहे प्रथम शिकवू मुलींना. कसं आजकाल समाजात 7वी शिक्षण झालं तेव्हा म्हणायचे गप्प बैस, घरी बस, विड्यावळ असं सांगण्यात यायचं. तेव्हा वाटलेली खंत ही कविता. सूप नको ग देऊस हाती, सूप नको ग देऊस हाती, पाटी पेन्सिल हवी मला, गिरवून काढीन अक्षर अक्षर, फुलविन जगती ज्ञान कळा. सूप नको ग देऊस हाती, सूप नको ग देऊस हाती, शाळेत आई पाठव मला, एक वेळ शाळेतच जेवीन, त्याची काळजी नको तुला.
सूप नको ग देऊस सूप नको ग देऊस हाती भेगा पडतात हाताना तंबाखूचा चुरा टोचता वेदना मात्र हृदयाला सूप नको ग देऊस सूप नको ग देऊस हाती विड्या नाही मी वळणार लहान वयात साडी नेसून माप द्यायला ना जाणार सूप नको ग देऊस सूप नको ग देऊस हाती खूप खूप तू शिकव मला खूप खूप तू शिकव मला होईन ज्ञानी प्रतिभावंत मी गर्व वाटेल देशाला सूप नको ग देऊस सूप नको ग देऊस हाती समजव आजी बाबांना मी इथं आजी बाबांना म्हटलं कारण सुनेचं काही चालायचं नाही आजीचं आणि बाबांचं इतकं चालतं घरात पूर्वी तसंच होतं माहोल सूप नको ग देऊस हाती समजव आजी बाबांना चूल मूलचे दिवस गेले प्रथम शिकवूया मुलींना प्रथम शिकवूया मुलींना थँक्यू एकंदरीत आपल्या सोलापूरमध्ये अशी घटना खूप घडलेल्या आहेत की मुलींना तोडच शिकवून तिला बिड्या वळवायला लावतात. ही कठीण परिस्थिती अनुभवातून आलेली कविता खरंच खूपच मुलींना किंवा म्हणजे पालकांना खूपच याच्यातून प्रेरणा घेण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. खरंच मुलीला शिकवायलाच पाहिजे. तिच्या आधी सूप नका देऊ, तिच्या आधी पाठी पेन्सिल द्या. आणि मराठी विषयी सांगायचं झाल्यास मला मराठीचा अभिमान वाटतो. तिकडं तेलुगू इकडं मराठी दोन्ही भाषा येत असल्यामुळे मी नशीबवान समजते स्वतःला. आणि जय मराठी ही कविता सादर करते आपल्या पुढे. आणि ही कविता कशी सुचली सुरुवातीला ते सांगते. एकदा एक कार्यक्रम होता, सगळं इंग्लिश मध्ये चालू होतं. कार्यक्रमांचं सूत्र म्हणा सगळं काही असो इंग्लिश मध्ये असो, पण थोडंफार तरी मराठी असायला पाहिजे होतं. मग तिथं मराठीला कमी लेखण्यात आलं. खूप वर्षाखालची गोष्ट आहे. आणि घरी येता सुचली मला ही कविता. मी म्हटलं कवितेचं शीर्षक आहे जय मराठी. मधुर मकरंद मराठीला मधुर मकरंद मराठीला कमी कधीच लेखू नका. मराठी भाषा मागे पडते आहे असं चुकून देखील म्हणू नका. भरल्या दुधाच्या घागरीत कोणी मिठाचा खडा टाकू नका. माझ्या राजस भाषेला मागील स्थानात ठेवू नका. मागून आलेल्या इंग्रजीला इतकं डोक्यावर घेऊ नका. भरल्या दुधाच्या घागरीत मिठाचा खडा टाकू नका. कोहिनूर हिऱ्यागत चमकणाऱ्या मणिभवनात शोभणाऱ्या माझ्या ज्ञानियाच्या भाषेला नजर कुणी लावू नका. मराठी भाषा मागे पडते आहे असे चुकून देखील म्हणू नका. संत महंतांची सुंदर नगरी चार धामांचे प्रतीक पंढरी. गौरवशाली महाराष्ट्राचा अवमान कोणी करू नका. भरल्या दुधाच्या घागरीत मिठाचा खडा टाकू नका. महन मराठी वंदनीय असे सदा पूजनीय साऱ्या जगात अभिनंदनीय. म्हणूनच अभिमानाने म्हणावेसे वाटते जय मराठी, जय जय मराठी. अप्रतिम. खरंच आपली मातृभाषाला आपण कधीच सोडू नये. मातृभाषेला तितकंच अभिमानाने आपण पुढे आणलं पाहिजे, तरच ती भाषा आंतरराष्ट्रीय लेवल पर्यंत जाऊ शकते. खरंच या कवितेतून खूपच लोकांना शिकण्यासाठी भेटतं की आपल्या मातृभाषेला आपण किती गौरव केला पाहिजे. खरंच खूप मस्त अप्रतिम असं कविता होतं. खूप. यानंतर मला विचारावंच वाटतं की तुम्हाला या सगळ्या कविता करताना प्रेरणास्थान कोण होते तुमच्या मागे? नक्कीच माझी पती. मी अभिमानाने सांगते माझी पती आणि साहित्य क्षेत्रातले सर्व दिग्गज, माझा परिवार, संपूर्ण परिवार. आणि हे श्रेय सगळं मी त्यांनाच देते. आणि मुलींना न शिकवता म्हणजे मुलीला कमी लेखून पोटातच मारलं जातं
ही कंथ मला खूपच त्रास होतो. त्या विचारानेच खूप त्रास होतो. म्हणजे मुलीला का मारलं जातं. आणि न बोलता मी माझी कविता गाऊन दाखवते. ही गेय कविता आहे. तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा बाळगते. कवितेचं शीर्षक आहे अरे माणसा. अरे माणसा माणसा पाहू नको अंतसा, नारी विना जग नाही भान ठेव रे माणसा. नारी ओझ म्हणू नका, जीवे तिला मारू नका, वंशाच्या त्या दिव्या पायी सृष्टी ज्योत विझवू नका. अनुराग परिसीमा तुझ्या अंगणाची शोभा, विविधांगी स्वरूपती जणू मूर्तिमंत गाभा. संस्काराची तीरे पाया, धरणीची तिची माया, तिच्या एका नसण्याने संस्कृती ही जाईल वाया. तिला सुद्धा मन आहे, जगण्याचा हक्क आहे, मानवाच्या उद्धारास आराध्य दैवत आहे. अरे माणसा माणसा स्त्री पुरुष भेद असा, करू नको आता तरी विनविते रे माणसा. विनविते रे माणसा, विनविते रे माणसा. क्या बात आहे. कविताच नाहीये तर त्याला चाली लावून सुद्धा मॅमने गाऊन दाखवलं. त्याबद्दल खूप खूप आभारी मॅम. इतका सुंदर कविता होता. खरंच खूपच अप्रतिम असा हा कविता होता. खरंच थँक्यू सो मच मॅम. आमच्या स्टुडिओला येऊन तुम्ही तुमची कविता सगळे सादर केलात आणि तुमच्याबद्दल महत्त्वाची इन्फॉर्मेशन आम्हाला दिलं. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभारी. थँक्यू सो मच मॅम. आणि आपल्या स्त्रियांसाठी मी असंच म्हणेन, आपल्याला गर्व वाटायला पाहिजे. रांधा वाडा उष्टी काढा मी कर्तव्य समजते. रांधा वाडा उष्टी काढा मी कर्तव्य समजते, नात्यांचे नाजूक धागे आत्मीयतेने विणते. विविधांगी यशस्विनी प्रसंगी रणरागिणी, ममतेची मूर्ती अशी मी ना अबला कधीही असं म्हणत प्रत्येक महिला आत्मविश्वासाने पुढे गेलं तर सर्व काही आपलंच आहे. आणि आत्मविश्वासानं धाडसानं न घाबरता तुमच्या आवडीच्या क्षेत्रात पुढे जायला पाहिजे. एवढंच मी माझ्या सखींना सांगायचं. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम.